संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला अशी चर्चा सुरू होती। अजित पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, तुम्ही धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य ऐकलं असेल, मी राजीनामा दिला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की मला असं वाटतं कुठल्याही चांगल्या व्यक्तीला जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर जर आरोप होत असतील तर कुठलाही सज्जन माणूस जर असेल ना तर तो म्हणेल मी बाहेर राहतो, चौकशी होऊ द्या, चौकशी नंतर काही निष्पन्न नाही झालं तर मी पुन्हा मंत्री बनेन। इतकी लाज खरं तर प्रत्येक माणसाने बाळगायला हवी होती। पण कसं आहे की सत्ता सोडवत नाहीये, म्हणूनच जनाची नाही मनाची नाही कसलीही लाज न बाळगता आज आपण बघतोय की त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की मी दिलेला नाहीये। तर याच्यावर मला असं वाटतं आता जनतेने दबाव हा कंटिन्युअस ठेवून अशा व्यक्तीचा जबरदस्तीने राजीनामा हा मिळवलाच पाहिजे। बरं, अंजलीताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर आपण पाहतोय मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं।